हे स्वामीजी काय बोलतात स्वामीजी आम्हाला? मग काय बोलताय तुम्ही? बाळा पुढं चल, बाळा पुढं चल. आम्ही तर चलतो पुढं. तुम्ही म्हणतात हाय माझ्या तुझ्या पाठीशी, हाय तुझ्या पाठीशी. पोरी कसं देवा? लोक म्हणतात दिसत नाही. दिसत कसं नाही? दिसतो की आपल्याला. स्वामीजी दिसतात की आपल्याला. या अंतःकरणातून बघा की दिसते. तुम्ही वरून वरून बघणार तर काय दिसणार हो? 4 दिवस पूजापाठ करताय सोडून देताय. त्यापेक्षा तिथं ठेवा. इथं इथं ह्या साईडला ठेवा. ह्या साईडला सगळे देव आपले इकडून ठेवा. नाही बघा, एक मिनिट मला सांगते. येडो बघा जा, ऐक जा, नंतर सबस्क्राईब कर जा, लाईक कर जा, कमेंट कर जा आवडल्यावर. आणि काय आपली आई म्हणते ना ऐक जा. आई कसं पण बोलली, काय पण बोलली ना तर आईचं खरं असते बरं का. आईचं ऐकायचं कधी बी. मोठ्या माणसाचं पण ऐकायचं, आईचं पण ऐकायचं, मोठ्या माणसाचं पण ऐकायचं. बघा सगळे म्हणतात कंबर दुखते, पाठीत दुखतंय, इकडं दुखतंय, डोक्यात दुखतंय, इकडं दुखतंय असं म्हणतात ना. ह्या साईडला दुखतंय, पाठीमध्ये ह्या साईडला दुखतंय, आपले पोट साफ होत नाही म्हणतात. तर काय नाही बघा, सोपा उपाय करायचा. पूर्ण इडं बघा तर तुम्हाला कळण. नाही तर 4 शब्द बोललेले ऐकतात सोडून देतात. मग पुढचं कसं काय तुम्हाला समजणार हो? ऐकायचं काय 2-3 मिनिटाचा इडं असते, 4 मिनिटाचा इडं समजा. म्हणजे जेवढं बोलणं होईल तेवढं इडं वाजते. असं नाही एवढ्या मिनिटाचा तेवढ्या मिनिटाचा. एक अर्धा बोल कमी बी होते, जास्त बी होते. म्हणून आपलं काय करायचं, पूर्ण ऐकायचा, पूर्ण ऐकायचा. बघा आपण म्हणतात ना इकडून दुखतंय, इकडून दुखतंय, इकडून दुखतंय, कमरात दुखतंय, डोक्यात दुखतंय. म्हणून काय करायचं, काय नाही तुम्हाला काय. हे बघा तुम्ही मोठ लाख रुपये घालवले असतात, लाखो रुपये घालवले असतात. तर आई काय म्हणते ना ऐकायचं. बघा काय करायचं, दुखतंय ना तुमच्या कमरात दुखतंय, पाठीत दुखतंय, मणक्यात दुखतंय, चिरा मोकळ्या नसत्यात, सांधेवात असतो. आम्हाला पण होतं की. अरे आम्ही ऐकतो बाबा कोणी सांगितलं तर. आमची आजी तर आम्हाला हे करून द्यायची उपाय. कोणचा उपाय? साधा सिंपल उपाय. ऐकायचं नाही करायचं. काय तुम्हाला जास्त पैशाचं सांगत नाही ना, 10-5 हजाराचं सांगत नाही. आई आहे ना तुमची, हे का नाही? आई काय जास्त खर्चात लेकरांना पाडते का? नाही. बघा आपलं सगळं दुःख खूप चालू असते ना, म्हणून काय करायचं, ह्याचा पाला, शेवग्याचा पाला, कवळे कवळे शेंडे घ्यायचे, कवळे कवळे शेंडे घ्यायचे. आणि ते शेंडे बघा जरा थोडं वाळवायचे. वाळवायचं असं एवढं हरभऱ्याच्या भाजीसारखं एवढं तरी होणार. आणि त्याला मग हाताने असं असं करायचं आणि त्याला वाटून घ्यायचं. बारीक बुकणी करायची, धन्या पावडर सारखी बारीक. जेवढी बारीक होईल ना तेवढी बारीक करायची. आणि नंतर मग एक काचाच्या बाटलीमध्ये भरून ठेवायची. आणि ते नाही का अर्धा ग्लासचं एक कपभर पाणी घ्यायचं, कपभर पाणी घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये ती पावडर टाकायची आणि अर्ध लिंबू पिळायचं. बघा 1 महिना, 1.5 महिना, 6 महिना, 40 दिवस करून बघा. तुम्हाला जर फरक पडला मग 8-8 दिवसाला कर्जा तुम्ही. कोणचं महाग आहे हो ते? कुणाच्या बी दरवाज्यामध्ये असते, कुणाला बी मागून आणायचं, करायचं. कशाला दुःख खूप आपल्या पाठीमागं लावायची? नाही लावायची दुःख खूप पाठीमागं. आणि आपल्याला बघा कधी पैसे असतात नसतात. डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर काय म्हणतं आपल्याला, आता गेलं की 500 रुपये पण घेतो डॉक्टर. दवा गोळी देतो 300-350चा. झाले तिथंच आपले 800-900 रुपये जातात. अजून म्हणतात तुम्ही हे 4 दिवस खाऊन बघा, 5व्या-6व्या दिवशी या. आपलं नाही राहत. नाही राहिलं की आपण वापस जातो. तेव्हा बी घेतो 200 रुपये फी. 500 रुपयाची दवागोळी गेले का 800. त्याच्यामध्ये पण मग राहतं. मी कुठं म्हणते नाही राहतं. पण वापस 2-3 महिन्याला होतंय. आणि बघा हे आपलं फुकटचं आहे. काय? शेवग्याचा पाला फुकटचा आहे. त्याला काय आपल्याला पैसे द्यायचे नाहीत, काय नाही. ओली भाजी बी करून नुसती अशी खाल्ली ना
राईच्या तेलामध्ये, अहो कितीतरी तुम्हाला फरक पडन. काय दवाखान्याला पैसे घालवायचेत ना, मी नाही आता माझ्यासाठी तर मी असं काय पण करते. अहो पहिलं घालवायचे, पण आमची आजी आम्हाला असं खाऊ घालायची, आमची आजी. पण आता कोणी ऐकत नाही तर काय आपण बोलणार हे का नाही. जे ऐकत आहे ते त्याचं चांगलंच आहे, चांगलंच आहे. आमच्या पोरीने आणला, पाला, वाटला, एवढं मोठं वाटून ठेवला, काचाच्या भरणीत ठेवला, नाही खाल्ला. हा, नाही तर तिला पण चांगला फरक पडला होता. अहो 6 महिन्याच्या 40 दिवसाच्या आतमध्ये फरक पडतंय का नाही? फरक पडतंय की. तुम्ही विश्वासाने खाल्लं तर तुम्ही डॉक्टरवर एवढा लाभ पैसा जाऊन त्याच्यावर विश्वास करताय. मग फुकटच्या याच्यावर विश्वास का नाहीत करत तुम्ही? करा की विश्वास. आईची बात ऐका, मी करा. चला, राधे राधे.